Good morning, students. Today we are going to start lesson number 21, Busy at Work on Internal Organs. Students, there are various organs present in our body which perform specific functions. आता या चित्रामध्ये ह्युमन ऑर्गन्स दाखवले गेले आहेत. लंग्स, लिव्हर, ब्रेन, हार्ट, स्टमक हे सगळे ह्युमन ऑर्गन्स आहेत विच आर प्रेझेंट इनसाइड अ बॉडी अँड दे परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. बट व्हॉट इज अन ऑर्गन? A part of the body that is used to perform a certain function is called an organ. म्हणजे शरीराचा विशिष्ट भाग जो ठराविक कार्य करत राहतो त्याला आपण ऑर्गन असे म्हणतो. Now tell me, which part of the body do we use while walking? आपण चालताना कोणत्या अवयवाचा वापर करतो? पायांचा. लिहिताना आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो? हातांचा. आता हे जे सगळे ऑर्गन्स आहेत दे आर एक्सटर्नल ऑर्गन्स. एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे काय? द ऑर्गन्स विच आर प्रेझेंट आउटसाइड द बॉडी आर कॉल्ड ॲज एक्सटर्नल ऑर्गन्स और द ऑर्गन्स विच आर प्रेझेंट ऑन और नियर द सरफेस ऑफ द बॉडी. एक्झाम्पल लेग्स, नोज एक्सेट्रा. आता बघण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो? डोळ्यांचा. ऐकण्यासाठी कानांचा. सो दिस ऑल ऑर्गन्स आर एक्सटर्नल ऑर्गन्स. But in this topic, we are going to learn about internal organs, the organs which are present inside a body, ज्या शरीराच्या आतमध्ये असतात. आता या चित्रामध्ये इंटरनल ऑर्गन्स दाखवले गेले आहेत. लंग्स, लिव्हर, किडनीज, स्टमक, ब्रेन, हार्ट. दिस ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ इंटरनल ऑर्गन्स, द ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी अँड ईच अँड एव्हरी ऑर्गन परफॉर्म सम स्पेसिफिक फंक्शन्स. आता आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात अँड ब्लड फ्लोज कंटिन्युअसली थ्रू देम. सो दॅट इज अ सिस्टीम. द एअर वी ब्रीथ इज कॅरीड टू ऑल द पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड. द फूड दॅट वी ईट इज डायजेस्टेड. नाव दिस फंक्शन्स आर कॅरीड आउट बाय डिफरंट इंटरनल ऑर्गन्स. बट बिफोर गोइंग टू ऑर्गन्स वी विल लर्न व्हॉट इज अ सिस्टीम. आता आपलं शरीर, our body is made up of many systems and each system has some special function. आता या डायग्राममध्ये द फर्स्ट वन इज द रेस्पिरेटरी सिस्टीम. जेव्हा सेव्हरल ऑर्गन्स एकत्र येतात त्याला आपण सिस्टीम असं म्हणतो. सो इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू लर्न अबाउट फोर सिस्टीम: द रेस्पिरेटरी सिस्टीम, द डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम. So a group of organs which work together to carry out a function of the body is called a system. Now, this is the picture of the respiratory system. We all know there is a continuous supply of oxygen in our body and oxygen is very necessary. So we breathe continuously. But from where do we get this oxygen? We get it from air. The organs present in the respiratory system are nose, trachea, lungs, diaphragm, etc. are the organs present in the respiratory system. So we are going to learn about the specific function they perform. First is nose. We inhale air through nose. आपण नाकाद्वारे वायूला आतमध्ये घेतो. Then it passes down to trachea or the windpipe. Later, the trachea gets divided into lungs. They further divide into smaller and smaller branches. आणि हे जे त्यांचे लास्ट ब्रांचेस असतात दे आर एअर सॅक्स ऑर द ॲल्व्हिओलाय. ना वॉट आर ॲल्व्हिओलाय? ॲल्व्हिओलाय आर द स्मॉल राऊंड लाईक स्ट्रक्चर. आपण परत एकदा बघूया. वी इनहेल एअर थ्रू नोज. आपण नाकाद्वारे वायूला आतमध्ये घेतो. देन इट पासेस डाऊन टू ट्रेकिया. ट्रेकियाला मी विंड पाईप असेही म्हणू शकते. लेटर ट्रेकिया लंग्समध्ये जाऊन डिवाईड होते. लेफ्ट लंग अँड द राईट लंग. अँड देन there are smaller and smaller branches and at the end they are alveoli. Alveoli are round like structures. Now between the thoracic cavity, now look at this picture, between the thoracic cavity and the abdominal cavity there is a organ known as diaphragm. Now what is this diaphragm? आता हा जो diaphragm आहे जेव्हा आपण we breathe in whenever we inhale the air. So हा जो diaphragm आहे it
comes to the downward direction. It moves downward. And when the air in the lungs is pushed out, म्हणजे जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो, it moves upward. So it gives some supports to the lungs. Once again we will see between the thoracic cavity and the abdominal cavity there is a flexible sheet. It is called as diaphragm. Now when the diaphragm moves downward, we breathe in. म्हणजे जेव्हा आपण आतमध्ये श्वास घेतो तेव्हा जो डायफ्राम असतो it moves downward, and when we release then it moves upward. So basically the function of the diaphragm is to give support to the lungs. Now we will see about the exchange of gases. Now when the outside air, when we inhale the air, it reaches, and when it reaches to the alveoli, so the thin blood vessels जे रक्तवाहिन्या तिकडे असतात, it carries the oxygen to all the parts of the body, and at the same time the carbon dioxide that is brought by the blood from all the parts, it enters in the alveoli. So when we exhale, म्हणजे जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो, the carbon dioxide is also given out. So exchange of carbon dioxide and oxygen takes place in the alveoli. म्हणजे जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो, when we inhale the air, so जे रक्तवाहिन्या, the thin blood vessels which are present around the alveoli, it carries the oxygen to the different parts of the body, and the carbon dioxide that is brought by the blood from the other parts of the body enters the air in the alveoli. And whenever we exhale, now inhale and exhale. Inhale म्हणजे जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो, आणि exhale म्हणजे जेव्हा आपण श्वास सोडतो. That is inhale and exhale. The carbon dioxide in this way is given out in the air.